नमस्कार. 2 दिवस अगोदर आम्ही एक गोष्ट लोकांच्या निदर्शनात आणून दिली होती की MIDC मधला जो हजार्डस वेस्ट आहे तो रस्त्यावर वाहत होता. आम्हाला वाटलं की पाऊस हा एक खूप जास्त पाऊस आहे, कदाचित त्याच्यामुळे ओव्हरफ्लो झाला असेल आणि ते पाणी रस्त्यावर वाहत आहे. आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो. अधिकाऱ्यांनी सांगितलं, साहेब आम्ही नोटीस काढतोय, कंपनींना कारवाई करतोय. पण आज MIDC मध्ये परत आता तर पाऊस नाहीये, आज पाऊस नाहीये, तरीही तुम्ही वरचा व्हिडिओ बघत असाल तर त्याच्यामध्ये वेस्ट हा डायरेक्ट गटारामध्ये जातोय. ते गटार केमिकल वेस्टसाठी नाही बनवलेलं आहे, ते पावसाचं पाणी निघून जाण्यासाठी, निस्तारा करण्यासाठी ते बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये हा वेस्ट जातोय. हा कुठपर्यंत जाईल, प्यायच्या पाण्यामध्ये मिक्स होईल की काय होईल, हा पुढचा विषय. तर हे जे MIDCचे अधिकारी आहेत, जे पोल्युशनचे अधिकारी आहेत, हे काय करतायत? हे जे केमिकल पाण्यामध्ये मिक्स होतोय याच्यासाठी काय त्यांनी टीम बनवली आहे का? चेकिंग कुठे करतायत? काय कुठे दिसत नाहीये? चेकिंग होताना, कारवाई होताना तेही दिसत नाहीये. हे जे चालू आहे MIDC मध्ये हे लवकरच थांबायला पाहिजे. हे जर का लवकरच थांबलं नाही तर आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे दीपेजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठा आंदोलन MIDC मध्ये, MIDCच्या अधिकाऱ्यांवर, पोल्युशनच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसवर लवकरच बघायला भेटेल. तर माझी विनंती आहे की लवकरात लवकर हे थांबवा, नाहीतर मग तुम्हाला इथे बसायचे वांदे होतील. हे 100% MIDCची पब्लिक टॅक्स भरते. जर का ही परिस्थिती असेल आणि हे लोकांच्या जीवाशी असं खेळणं असेल तर तुम्हाला ऑफिसमध्ये बसायला नाही भेटणार. धन्यवाद.